कुठला पक्ष जो आहे तो असं सगळ्यांना बसून अडीच 3-3 तास बैठक घेतो, शाखा प्रमुखाला विचारतो, उपशाखा प्रमुखाला विचारतो, साधा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेळ देतो, कार्यकर्ता आपलं मत जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठीच हा संवाद मेळावा आहे. कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा पाया. कार्यकर्त्यांना जोडून कसं ठेवायचं, त्यांच्या सुखदुःखात कसं उभं राहायचं, ही शिकवण आपल्याला दिली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि बाळासाहेबांची हीच शिकवण ठाण्याच्या भूमीत प्रत्यक्षात उतरवली ती धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी. कार्यकर्त्यांच्या हाकेला 24 तास धावून जाणारा देव माणूस म्हणजे दिघे साहेब. तोच वारसा, तीच तळमळ आणि तेच प्रेम उराशी बाळगून आपले लाडके उपमुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब आज शिवसेना हा धगधगता भगवा विचार पुढे नेत आहेत. आणि याच संस्काराच्या आणि संघर्षाच्या मुशीतून घडलेलं नेतृत्व संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, वडिलांच्या आणि गुरूंच्या पावलांवर पाऊल ठेवून ते आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. 22 जिल्हे आहेत, ज्या 22 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. तिथे मी आणि त्याचबरोबर सर्व मंत्री जे आहेत हे पर्सनली त्या ठिकाणी जाणार आहोत, आढावा घेणार आहोत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच आवाज घुमतोय, शिवसंवाद दौरा. 22 जिल्हे, 100 विधानसभा मतदारसंघ आणि लक्षावधी शिवसैनिकांचा अथांग महासागर. इथे केवळ भाषणं ठोकली जात नाहीत. कार्यकर्त्यांच्या या शिवसेनेत संवादाचा वन वे नाही तर 2 वे ट्रॅफिक असतो. वरून फक्त आदेश सुटत नाहीत तर तळागाळातल्या शेवटच्या शिवसैनिकाचे विचार पक्षश्रेष्ठींपर्यंत थेट पोहोचवले जातात. संवादातून संघटन आणि संघटनातून विजयाकडे. येत्या निवडणुकांमध्ये विजयाचा भगवा पुन्हा एकदा अभिमानाने फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. चला शिवसंवाद दौऱ्यात सामील होऊया, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची वज्रमूठ आणखी मजबूत करूया.